आणखीन एक मोठी बातमी, शिंदेंची सत्ता ही नाशिकच्या सीडीमुळे आली। हनी ट्रॅपचे पुरावे द्यायचे झाले तर तिकीट लावावे लागतील असं वक्तव्य हे करण्यात आलेलं आहे। विजय वडेट्टीवार यांनी हे केलेले गंभीर आरोप आहेत आणि वडेट्टीवारांनी केलेलं हे विधान आहे। शिंदेंची सत्ता ही नाशिकच्या सीडीमुळे आली अशा स्वरूपाचा आरोप त्यांनी केलेला आहे। हनी ट्रॅपचे पुरावे द्यायचे झाले तर तिकीट लावावे लागतील अशी उपरोधिक टीकाही त्यांनी केलेली आहे। काल हनी ट्रॅपवरून हनी नाही ना ट्रॅपही नाही असं मुख्यमंत्री म्हणाले, पण त्या संदर्भात फार मोठा माहिती सरकारकडे आहे, विरोधी पक्षनेत्याकडे आहे। कोणाच्या पर्सनल आयुष्यात डोकावण्याचा कोणाला अधिकार नाही म्हणून आपण चूप आहोत। मागच्या वेळेस शिंदे सरकार जे आलं ते अशाच नाशिकच्यामुळे ते शिंदेंचं सरकार जे काही सत्ता पालट झाली ती सत्ता पालट ते सीडीमुळेच झाली। एवढा मोठा ते प्रकार आहे। अनेक ऑफिसर, अनेक IAS असेल, अनेक माजी आजी जे काही आहेत त्याच्यात खूप मोठी माणसं आहेत, त्यावर काही अधिक बोलण्याची गरज नाही। ते ज्यावेळेस आम्ही दाखवू त्यावेळेस मग आम्हाला तिकीटच लावावी लागेल 10-20 हजार रुपयाची, आणि ते तिकीट लावूनच ते सगळं चित्र दाखवावं लागेल। पण ते निमंत्रित आणि विशिष्ट लोकांनाच बोलावं लागेल, कारण एवढा भक्कम पुरावा त्या ठिकाणी आहे। किती भक्कम पुरावा आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे। जर ज्या पद्धतीनं या हनी ट्रॅप प्रकरणामध्ये पुरावे द्यायचे झाले तर अक्षरशः तिकीट लावावी लागतील, 10-20 हजाराची ती तिकीट असतील आणि ठराविक लोकांनाच ते दाखवावं लागेल अशा स्वरूपाचं विधान केलेलं आहे विजय वडेट्टीवार यांनी। आणि शिंदेंवरतीही जोरदार टीका केलेली आहे। शिंदे फडणवीस या दोघांवरती टीका केलेली आहे। शिंदेंची सत्ता ही नाशिकच्या सीडीमुळे आली असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर दुसरीकडे हनी ट्रॅप संदर्भात सुद्धा त्यांनी मोठं वाक्य केलेलं आहे। नाना पटोले यांनी एक पेनड्राईव्ह दाखवलेला होता सभागृहामध्ये, मात्र तो पेनड्राईव्ह त्यांनी अजूनही दिलेला नाही अशा स्वरूपाचं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं आणि म्हणूनच हनीही नाही ट्रॅपही नाही असं ते म्हणाले होते। त्यावरही विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केलेलं आहे। आणि जर हनी ट्रॅपचेच पुरावे द्यायचे झाले तर अक्षरशः 10 ते 20 हजाराची तिकीट लावावी लागतील आणि त्यासाठी विशेष निमंत्रितांनाच बोलवून ते दाखवावं लागेल अशा स्वरूपाचं विधान केलेलं आहे विजय वडेट्टीवार यांनी। पुन्हा एकदा ऐकूयात काय म्हणालेत विजय वडेट्टीवार। काल हनी ट्रॅपवरून हनी नाही ना ट्रॅपही नाही असं मुख्यमंत्री म्हणाले, पण त्या संदर्भात फार मोठा माहिती सरकारकडे आहे, विरोधी पक्षनेत्याकडे आहे। कोणाच्या पर्सनल आयुष्यात डोकावण्याचा कोणाला अधिकार नाही म्हणून आपण चूप आहोत। मागच्या वेळेस शिंदे सरकार जे आलं ते अशाच नाशिकच्यामुळे ते शिंदेंचं सरकार जे काही सत्ता पालट झाली ती सत्ता पालट ते सीडीमुळेच झाली। एवढा मोठा ते प्रकार आहे। अनेक ऑफिसर, अनेक IAS असेल, अनेक माजी आजी जे काही आहेत त्याच्यात खूप मोठी माणसं आहेत, त्यावर काही अधिक बोलण्याची गरज नाही। ते ज्यावेळेस आम्ही दाखवू त्यावेळेस मग आम्हाला तिकीटच लावावी लागेल 10-20 हजार रुपयाची, आणि ते तिकीट लावूनच ते सगळं चित्र दाखवावं लागेल। पण ते निमंत्रित आणि विशिष्ट लोकांनाच बोलावं लागेल, कारण एवढा भक्कम पुरावा त्या ठिकाणी आहे।